brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। 5,000 नोटिसेस, त्यानंतर जवळपास 800 ते 900 एकरापर्यंतचं अतिक्रमण हटवणं, या सगळ्यापासून मोकळी झालेली तेवढी एकरामधली जमीन, त्याच्या पुढे जाऊन 2.5 ते 3 लाख कामगारांचे थेट यातून गेलेले नोकऱ्या, त्यांचा व्यवसाय आणि अर्थात रस्त्यावर आलेले संसार. स्टोरी आहे पिंपरी चिंचवडमधल्या चिखली कुदळवाडीची. गेले 3 ते 4 दिवस मी इथल्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरतोय, लोकांशी बोलतोय. आतापर्यंत तुमच्यापर्यंत मी ग्राउंड रिपोर्ट्स आणले. नदीपात्रातलं प्रदूषण असेल किंवा इथलं एअर पोल्युशन असेल, डस्ट इश्यूज असतील, हजार्डियस ज्याला केमिकल्स वगैरे आपण असं म्हणतो, यातलं काय असेल. त्याहून पुढे जाऊन यातलं पॉलिटिकल परसेप्शन काय, तर बांगलादेशवरून लोक इथे आले, मग क्राईम वाढला. मग परत आणखी असं एक महत्त्वाचा मुद्दा की छोट्या छोट्या गल्ल्या होत्या, आगीचे प्रमाण वाढत होते, लॉ अँड ऑर्डरचे इश्यूज. या सगळ्यावरती चर्चा झाल्यानंतर एक प्रश्न अजूनही अनुत्तरित राहतो. तो हा आहे की 30 ते 40 वर्ष ज्या गोष्टी आशीर्वादाने चालल्या असतील, पालिकेच्या असतील, राजकारण्यांच्या असतील, किंवा ज्या गोष्टी मला असं वाटतं की लिगलाइज पद्धतीनेच बऱ्यापैकी तिथे सगळी सुरू होती, तिथलं जे ऑपरेशन्स चालू होते इंडस्ट्रीजचे, अशा पद्धतीने सगळं चालल्यानंतर 30 ते 40 वर्ष जी गोष्ट इल्लिगल नाही वाटली, ती एका रात्रीमध्ये कशी काय नक्की बेचिराग झाली आणि मग ते एका रात्रीत अतिक्रमण कसं काय वाटू लागलं, सगळ्या अंगाने आज बोलायचं आहे. आज काही म्हणजे याच्या आधी आपण परसेप्शनवर बोललो, काल मी खरंच किती बांगलादेशांवरती कारवाई झाली काय नाही की ते बोललो, ग्राउंड रिपोर्ट तुमच्यापर्यंत आणले. आज त्याच्या पलीकडे जाऊन बोलायचं आहे. म्हणून माझ्यासोबत RT ॲक्टिव्हिस्ट भापकर सर आहेत, त्यानंतर मिळकत आणि धारक संघटनेचे आणि मराठा महासंघाचं पण काम पाहतात उदयसिंह पाटील आहेत आपल्यासोबत, आणि ज्येष्ठ पत्रकारसुद्धा चिलेकर सर आहेत माझ्यासोबत. ही सगळी मंडळी या भागात वाढली आहेत, इथल्या आंदोलनं यांनी केलीत. इथे ग्रामपंचायतीपासून इथे पालिकेपर्यंतचा जो सगळा प्रवास आहे, जो प्रवास लँड रिफॉर्म्स, जमिनींची वेगवेगळी अधिग्रहणं, तिथपासून ते उभी राहिलेली बांधकामं आणि या संपूर्ण हद्दीतली स्ट्रक्चर्स, इथल्या राजकारणाशी समांतर चालणारे सगळे धागेदोरे आज आपल्याला ते देतील. आणि अर्थात आज डॉक्युमेंट घेऊन आलो आहे, ते कागदपत्र आहेत ती पण बघायची आहेत. तुमच्यापासून सुरू करतो सर. बरेच वर्ष इथं तुम्ही आंदोलनं कव्हर करता. जो मी प्रश्न सुरुवातीला मांडला की बघा 30-40 वर्ष जी गोष्ट सगळी नीट चालली आहे, ती अचानक एका रात्रीत ज्यावेळी डिमॉलिश करायला सुरुवात होते, त्यावरती कोणी स्थानिक राजकारणी बोलायला तयार होत नाहीत. उलट त्याला एक पॉलिटिकल परसेप्शन देऊन पुढे नेलं जातं. इतकी मोठी इकोसिस्टीम ज्यावेळी उद्ध्वस्त होते, बघा अतिक्रमण किंवा अनधिकृत गोष्टींना कोणीच बॅकिंग करत नाही आहे, आपणही ते करणार नाहीत. पण यामध्ये बिटवीन द लाईन्स काय, नक्की पडद्यामागे घडतंय काय हो? नाही, हा चिखली कुदळवाडीचा जो काही प्रश्न उपस्थित झालेला आहे, या संदर्भात बोलत असताना हा जो परिसर आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेच्या नंतर 1997ला हा महापालिकेमध्ये समाविष्ट भाग करण्यात आला. DP प्लॅनमधले काही आरक्षणं, रस्ते असतील, गार्डन असतील, प्लेग्राऊंड असतील, त्या ठिकाणी टाकण्यात आले. मात्र 97च्या अगोदर त्या विभागामध्ये ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायतच्या 1970-72च्या सुमारास या ठिकाणी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली. इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, त्याच्यावरती प्राधिकरणाचं ॲक्युरेशन पडलं. ते पडल्यानंतर प्राधिकरणाचं ॲक्युरेशन असताना त्या ठिकाणचे जे मूळ भूमिपुत्र आहेत, जागा मालक आहेत, त्यांनी गुंठेवारी पद्धतीने प्लॉटिंग करून ती जागा इथले जे काही व्यावसायिक आहेत, व्यवसाय करू इच्छितात, लघु उद्योजक करू शकतात, वर्कशॉप काढू इच्छितात, अशा लोकांना त्या जमिनी विकल्या. त्या जमिनी विकल्यानंतर 97च्या अगोदर 35-40 वर्षापूर्वी त्या ठिकाणी त्या छोटे छोटे सूक्ष्म उद्योजक असतील, लघु उद्योजक असतील, त्या ठिकाणी त्यांनी व्यवसाय सुरू केला. आणि हा व्यवसाय सुरू केल्यानंतर 97 नंतर त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये प्लॉटिंग होऊन पॉवर ऑफ पॅटर्ननी असेल किंवा अशा पद्धतीने काही उत्तर भारतीय आणि काही लोकांना स्क्रॅपचा व्यवसाय जो आहे त्याच्यासाठी ती प्लॉटिंग करून त्या जागा विकण्यात आल्या. आता मुद्दा हा आहे की हे जो विभाग आहे याच्यामध्ये पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, देवस्थानची जागा, महारवतनाची जागा, ग्रीन झोन, त्या ठिकाणी R झोन, असे जागेची वर्गवारी आहे. आणि अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्क्रॅपची दुकानं झाली. इंद्रायणी नदी लगत आहे, इंद्रायणीमध्ये त्या ठिकाणी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित झाला, काही ठिकाणी आग लागण्याचा प्रकार झाला, ही वस्तुस्थिती आहे. आणि विधिमंडळाचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाचे भोसरी विभागाचे आमदार महेश लांडगे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला
की आगीचा प्रकार झाल्यानंतर त्या ठिकाणी बांगलादेशी रोहिंग्या आहेत, आतंकवादी शक्ती आहे, अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याला प्रतिसाद देत कारवाईची ॲक्शन घेण्याचा आदेश विधिमंडळात दिले आणि त्यानुसार ही कारवाई मागच्या 7-8 दिवसापासून या ठिकाणी झालेली आहे। यामध्ये जवळपास 5,000 लोकांना नोटिसेस देण्यात आल्या। सुरुवातीच्या काळात सांगण्यात आलं की आरक्षणाच्या जेवढ्या जागा आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई करणार। नंतरच्या काळात सांगण्यात आलं की जे पत्रा शेड आहेत किंवा भंगारची दुकानं आहेत त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार। कारवाई करण्याला आमची हरकत नाही, मात्र पालिका प्रशासन शासनाने याचं सर्वेक्षण करायला हवं होतं। जे व्यवसाय नदी प्रदूषणाला जबाबदार आहेत असे ट्रेस करून त्याच्यावरती कारवाई व्हायला हवी होती। बांगलादेशी रोहिंगे किंवा आतंकवादाशी संबंधित असणारे पाकिस्तानी वगैरे कोणी असतील तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई झाली पाहिजे। म्हणूनच जे काही बांगलादेशी आणि पाकिस्तानी आतंकवादाचा संदर्भ देऊन एका विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट करून त्याच्या नथीतून या ठिकाणी जवळपास सुमारे 1000 एकर जागा जी आहे त्या जागेवरती डोळा ठेवून इथले राज्यकर्ते, इथले प्रशासन करते, इथले बांधकाम व्यावसायिक यांनी सगळ्यांनी सामील होऊन सुपारी घेऊन हा कार्यक्रम केलाय का काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण या ठिकाणी होतोय। हजारो कोटीचं नुकसान झालेलं आहे, अनेक कुटुंब देशोधडीला लागलेले आहेत, लाखो लोकांचा रोजगार गेलेला आहे। इराक आणि इराणचं जे काही इराक आणि त्या ठिकाणी सिरियाची जी परिस्थिती आहे किंवा युक्रेन आणि रशियाची जी परिस्थिती आहे त्यापेक्षा भयानक परिस्थिती आपल्या भारत भूमीवरती चिखली कुदळवाडी इथं झालेली आहे। किल्लारीचा भूकंप हा नैसर्गिक होता, मात्र कुदळवाडी आणि हा परिसरात झालेला जो भूकंप आहे इथल्या खासदारांनी, इथल्या आमदारांनी, इथल्या महापालिका प्रशासनाने, इथल्या PMRD प्रशासनाने आणि इथल्या सगळ्या राज्यकर्त्यांनी मिळून केलेला हा खेळ आहे असं या ठिकाणी आवर्जून नमूद करावं लागेल। हे सगळं करत असताना हे जे काही प्रकार घडला याचा परिणाम भावी काळामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढणार आहे, गुन्हेगारी वाढणार आहे, हे सगळं होण्याची शक्यता आहे आणि म्हणून या कारवाईचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। मानवतेच्या अँगलनी वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न हाताळता आला असता, मात्र अमानुषपणे, निर्दयीपणे, राक्षसी मनोवृत्तीने फसवून विश्वासघात करून जसं रात्री झोपल्यानंतर वाटायचा पाटा डोक्यात घालावा अशा प्रकारे तिथल्या उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या डोक्यात पाटा घालण्याचं काम या महापालिकेच्या प्रशासनाने आणि इथल्या राज्यकर्त्यांनी केलंय आणि त्याच्यावरती इथले खासदार, इथले आमदार, इथले पदाधिकारी ब्र काढायला तयार नाहीत। हे प्रतिनिधित्व करतात लोकांचं, मतदानाला तिथं जातात। राजकारणाच्या मुद्द्याकडे येऊ होता आपण, चिलेकर सर पण आहेत, तुम्हाला मला यासाठी विचारायचं मूळ मुद्दा आता भापकर सरांनी सुरुवात करून दिली त्याला आपण येतो। मी सुरुवातीचा प्रश्न विचारला की 30-40 वर्ष या गोष्टी इथे वसूल दिल्या ना, असं नाही झालं की 30-40 वर्ष यांना नोटिसा जात होत्या किंवा त्यांचं काढून घ्या वगैरे असं किती वेळा किती लोकांना सांगितलं, किती आस्थापनांना सांगितलं। उलट इथल्या इंडस्ट्रीला एक बॅकबोन म्हणून स्पेअर पार्ट पुरवणारी किंवा तिथं कंपनीत उरलेलं स्क्रॅप उचलणारी इंडस्ट्री ती फ्लरिश होण्यासाठीचे प्रयत्न केले गेले। आता मुद्दा असा आहे पडद्यामागे खरंच घडलं काय, कारण इट हॅज हॅपन्ड ओव्हरनाईट, एका रात्रीत नाही घडलं। खरं आहे नाही, हा मुळात कारवाई जी आहे ना, कारवाई ही संपूर्णतः संशयास्पद आहे। सुरुवातीपासून मी तेच सांगतोय, ही कारवाई प्रशासनाने सुपारी घेऊन केलेली आहे, हा जाहीर आरोप करतो मी काय राज्यकर्ता नाहीये, परंतु माझं अॅनालिसिस जे आहे त्याच्यामध्ये मला हे दिसतंय ही कारवाई सहजासहजी झालेली नाहीये, ह्याच्यामध्ये काहीतरी मोठं गूढ लपलेलं आहे, ते अद्याप उलगडत नाहीये। पण मला जे दिसतंय त्याच्यातून सांगतो, कुदळवाडी हा जो परिसर आहे 97 साली इकडे आला, महापालिकेमध्ये आला, परंतु तत्पूर्वी या शहरामध्ये टेल्को, बजाज, फोर्स मोटर्स वगैरे या कंपन्यांना जे सुट्टे भाग लागतात त्याचे जे छोटे मोठे कारखाने आहेत, लघुउद्योग, त्याची सुरुवात मुळात कुदळवाडीतून झाली। भोसरी, मोहननगर, चिंचवड या परिसरामध्ये छोटे मोठे लघुउद्योग होते रेसिडेन्स एरियामध्ये, परंतु त्याला विरोध व्हायला लागल्यामुळे कुदळवाडीमध्ये प्लॉटिंग करून तिथे हे कारखाने झाले, शेजारी तळवडेमध्ये पण झाले। पण हे कारखाने होताना त्यांना लाईट, पाणी, वीज, रस्ता हे सर्व महापालिकेनेच पुरवलं। आजही महापालिकेला त्या परिसरामधून 60 कोटी रुपयांचा मिळकत कर हे लघुउद्योजक आणि त्या परिसरातले व्यावसायिक सगळे देतात। म्हणजे नुसता तोच विषय नाही, तर याशिवाय त्या परिसरातून मिळणारा जो रोजगार आहे, तिथली होणारी जी उलाढाल आहे ही फार मोठ्या प्रमाणावरती आहे। त्या परिसरात जवळपास किमान नाही म्हटलं तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 2-2.5 लाखापर्यंत रोजगार तिथे निर्माण झाला होता।
350-400 कारखानदार तिथं होते. म्हणजे 30-40 वर्षे हे तिथे कारखानदारी करतायत. इंडस्ट्रीयल झोन आहे. परवा जी कारवाई झाली ती इंडस्ट्रीयल झोनमध्ये सुद्धा झाली, फक्त रेसिडेन्समध्ये नाही झाली. प्राधिकरण ॲक्वायर लँड, ज्याला प्राधिकरणाची भूसंपादित जमीन आहे, त्या जमिनीवरती शेतकऱ्यांनी मोबदला घेतला, परत प्लॉटिंग पाडून विकली. ही शेतकऱ्यांची चूक होती. त्या प्लॉटवरती जे कारखाने उभे राहिले त्याच्यावरती कारवाई झाली. आता ते जे मूळचे कारखानदार होते ते सुद्धा उघडे पडले. भंगारवाले हे फक्त निमित्त झालेलं. याला फक्त भंगारवाले किंवा मुस्लिम कम्युनिटी, अल्पसंख्याक ना मुस्लिम कम्युनिटी ही टार्गेट करण्याचं फक्त निमित्त केलं. त्या निमित्ताने कुदळवाडीचा संपूर्ण सफाया केला. 884 एकर क्षेत्र रिकामं केलं. या क्षेत्रामधले कॉम्प्लिकेशन, जो तांत्रिक मुद्दा आहे तो असा आहे, प्राधिकरणाची जवळपास 550 एकर ॲक्वायर लँड, चिंचवड देवस्थानची 150 एकर आणि महार वतनाची 70 एकर, त्याशिवाय महापालिकेच्या रस्ता आणि आरक्षणाखालची काही जमीन, अशी मिळून 884 एकर क्षेत्र रिकामं केलं. इतकं मोठं क्षेत्र रिकामं केलं. अशाच पद्धतीने महापालिकेने यापूर्वी फ्लड लाईनमध्ये कारवाई का नाही केली, हा प्रश्न आहे. पूररेषेच्या बाबतीमध्ये महापालिकेला सुप्रीम कोर्टापासून आदेश आहेत. इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये जवळपास 29 एक बंगले झाले, भराव टाकून बंगले झाले. तिथे प्लॉटिंग राज्यकर्त्यांनी केलं होतं. त्या संदर्भात नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने आदेश दिले, हायकोर्टाने दिले, सुप्रीम कोर्टाने दिले. अद्यापर्यंत कारवाई केली नाही. त्या बंगल्यांवर तर कारवाई नाही, मात्र इथं ताबडतोब कारवाई केली. या शहरामधले सगळ्यात मोठा दुसरा जर प्रश्न कोणता असेल तर रेड झोनचा आहे. भोसरीचा दिघी रेड झोन आहे, किवळ्याचा रेड झोन आहे, देहरोडचा रुपीनगरचा रेड झोन आहे. या रेड झोनमध्ये कुठल्याही बांधकामाला 1 इंचालाही परवानगी नाही. तिथे जवळपास 1,00,000-1.5 लाख बांधकामं आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेड झोनमध्ये होणारी ही जी बांधकामं आहेत ही अत्यंत धोकादायक आहे. महापालिका प्रशासनाला ती रिकामी करावी वाटली नाही. परवानगी कुठली, त्याला परवानगी काहीच नाहीये. इथे लोकांनी उभी केली, अतिक्रमण उभी केली. आजही भोसरीच्या रेड झोनमध्ये, दिघी रेड झोनमध्ये तिथे 2000 मीटरपर्यंत जो परिघ आहे तो संरक्षित आहे. का तर तिथं भूमिगत दारुगोळा कोठार आहे, ॲम्युनेशन फॅक्टरीचं. तो परिस्थिती अशी आहे की तिथे प्लॉटिंग पाडून 2000 मीटरपर्यंतचे जे क्षेत्र आहे ते 500 मीटरपर्यंत अतिक्रमण झालेलं आहे. म्हणजे 1,500 मीटरपर्यंत अतिक्रमण झालेलं आहे. आज तागायत कलेक्टर साहेबांनी आदेश काढले की तिथे जमीन घेऊ नका, खरेदी करू नका, खरेदी विक्री होणार नाही, महापालिकेत नोंद होणार नाही. सर्रास सगळं चालू आहे. असं असताना महापालिका प्रशासन झोपलेलं आहे का? तिथं कारवाई होत नाही. MIDC मध्ये इथून तिथून जमिनी अक्वायर केलेल्या आहेत. ज्या आरक्षित जमिनी आहेत तिथं अतिक्रमण आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यातील 1150 आरक्षणांपैकी आज जवळपास 50% आरक्षणांवरती जवळपास 2 लाख बांधकामं अनधिकृत आहेत, अवैध आहेत, अतिक्रमण आहेत. 50%, 2 लाख. या शहराचा बेसिक प्रश्न जो अनधिकृत बांधकामाचा, हा 15 वर्षापूर्वी 2009ला मारुती भापकर इथं आहेत, ती PIL दाखल केली होती. त्या PIL मध्ये हायकोर्टाने आदेश दिले होते, या शहरातली 2.25 लाख बांधकामं अनधिकृत आहेत, ती डिमॉलिश, पाडून टाका. महापालिकेने सांगितलं या संदर्भात ॲफिडेव्हिट करून की ते करायचं असेल तर त्याला स्टाफ कमी पडतो. त्यासाठी 150 अभियंते महापालिकेने भरले. रिक्रुटमेंट प्रॉपर त्या कामासाठी झाली. 15 वर्षामध्ये यांनी किती कारवाई केली ह्याचा लेखाजोखा मांडला पाहिजे. म्हणजे यांच्या कारवाई मागचा हेतू हा शुद्ध स्वच्छ नाहीये, हे यासाठी आम्ही म्हणतो. ते जे 150 अभियंते बीट निरीक्षक म्हणून या शहरामध्ये नियुक्त केलेले आहेत, त्यांची जबाबदारी आहे की कुठेही अनधिकृत बांधकामं होऊ नयेत. प्रत्यक्षामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये गेल्या 3 वर्षामध्ये महापालिका आयुक्त सांगतात की आम्ही 2 लाख प्रॉपर्टी नव्याने शोधून काढल्या आणि त्या प्रॉपर्टी मिळकत कराच्या खाली आणल्या. अहो साहेब, तुम्ही आल्यानंतर त्या कालावधीमध्ये जवळपास लाखभर अनधिकृत बांधकामं उभी राहिलीत ह्या प्रशासकीय राजवटीच्या काळामध्ये. याला जबाबदार तुमचे बीट निरीक्षक, तुमची प्रशासकीय राजवट आणि तुम्ही जबाबदार आहात. कुदळवाडीची कारवाई करण्यापूर्वी ह्या बीट निरीक्षकांवरती पहिली प्रशासकीय कारवाई करायला पाहिजे होती. हायकोर्टाचं कंटेम्प्ट आहे ना. हायकोर्टाने तुम्हाला 150 अभियंते भरायला परवानगी दिली, त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली, त्यांच्यावरती पहिली ऍक्शन झाली पाहिजे. आता कुदळवाडीच्या कारवाईमध्ये लाखो लोक त्याच्यात भरडले गेले. 350 लघुउद्योजकांचे अक्षरशः बेचिराग झालेत. याच्याविषयी काय वाटत नाही? अरे, एक महत्वाचं महापालिकेच्या नाही कायद्याचा पूररेषेमध्ये दोन कायदे आहेत. पूररेषेमध्ये आमदारांनी भराव टाकून बांधकाम केलेली शाळा हायकोर्टाच्या आदेशानंतर पाडण्यात येते
आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यावरती पुन्हा विशेष परवानगी घेऊन ती बांधण्यात येते आणि अन्य सामान्य जणांना ब्लू लाईन मधलं अहो पूर्ण नदीच्या पात्रात हायकोर्टाचे आदेश आहे. जयश्री डांगे काँग्रेसच्या कार्यकर्त्या त्यांनी पीएल दाखल केली होती. ती शाळा हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे पाडण्यात आली. पालिकेच्या पिंपळे गुरवची म्हणजे हे एक उदाहरण नाही, असे अनेक उदाहरणं आहेत याच्यामध्ये. म्हणजे ती पाडण्यात आली. तो तिथं स्वतंत्र कायदा आणि ब्लू लाईनच्या बाबतीमध्ये सामान्य जनतेसाठी वेगळा कायदा. हे मला थोडं आश्चर्यजनक वाटतंय. आणि महापालिकेच्या आरक्षित क्षेत्र जे डीपी प्लॅन मधली आरक्षण आहेत ती महापालिकेच्या ताब्यातली आहेत. प्राधिकरणाच्या अक्वायर लँड मधले 4200 हेक्टरचं प्राधिकरण फक्त 1500 हेक्टरमध्ये डेव्हलप झालं. बाकी सर्व ह्याच्यावर अतिक्रमण झाली. याला जबाबदार प्राधिकरण प्रशासन होतं आणि ती सगळी अतिक्रमण झालेली ती महापालिकेत वर्ग केली प्राधिकरण विसर्जित झाल्यावरती. म्हणजे सगळं पाप झालेलं ते झाकून जाण्यासाठी ते महापालिकेकडे वर्ग केलं. बस अहो नाही ह्या शहरामध्ये दुसरं अधिकृतच्या बाबतीमध्ये अधिकृत इमारतींना परवानगी देतात 5 मजली, त्या बांधतात 7-8 मजली. एक तिथल्या स्थानिक नगरसेवकाला फ्लॅट द्यायचा, एक अधिकाऱ्याला फ्लॅट द्यायचा, वरचे 2 मजले इलिगल बांधायचे. आज शहरामध्ये अशा प्रकारे जवळपास किमान 50,000 इमारती उभ्या आहेत. अधिकृत परवानगी घेतलेली आहे परंतु 5 मजल्याचे घेतले 7 मजले बांधले. त्याला टीडीआर नाही. मागे एका आमदारांनी पत्र दिलं होतं. अरे काय इथले राज्यकर्ते 90% राज्यकर्ते हे बिल्डर आहेत आणि त्याच्यामुळे कुदळवाडीच्या कारवाईमध्ये बिल्डर लॉबी, फार मोठं राजकारण, फार मोठं अर्थकारण हे त्याच्यामध्ये दडलेलं आहे. जन्मच माझा कुदळवाडीचा आहे परंतु हा शहर पातळीचा प्रश्न एकच मिनिट तो आपण विषय पुढे नेऊ. आता आपला विषय आला की 2 कसे कायदे आहेत निश्चित त्या मुद्द्यावरती येतानाच हे सांगायचंय. सीमा कशात मला तुमच्या निश्चित तेच मला सांगायचंय कारण आम्ही समाविष्ट गावांचा विकास आराखडा संदर्भात सातत्याने आवाज उठवतोय. कारण 11 सप्टेंबर 1997 रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये आमचं चिखली उर्वरित हा शब्द आवर्जून उल्लेख करतो कारण 18 गावं उर्वरित भोसरी, उर्वरित दापोडी, उर्वरित वाकड, अथेरगाव असा सर्व भाग 11 सप्टेंबर 1997 महापालिका हद्दीत घेतला. तत्पूर्वी पिंपरीचं शहराचीच जी मुहूर्तमेढ रोवली गेली ना ती 70च्या अनुषंगाने. सर्वप्रथम हे शहर 1954-55 हिंदुस्थान अँटोमीच्या नावाने जागतिक नकाशावर आणायचं प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू साहेबांनी केलं होतं आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुढाकाराने उद्योजकांना प्रेरणा मिळावी, उद्योजकांना पुढाकार घेऊन आपल्या एमआयडीसी स्थापन केली आणि ह्या एमआयडीसी स्थापन केलेल्या कामगारांना स्वतःच्या हक्काचं घर मिळावं यासाठी पिंपरीचं नवविकासाची स्थापना केली. त्या अनुषंगाने 77 आणि पहिला जो आराखडा 72 तो 77ला मंजूर केला. पण या आराखड्यामध्येच उणिवा होत्या. मूळ कॉज रूट इथे आहे. कारण शहराचं होत असताना मूळ लेआउट आज पाहायला मिळालं तर त्याला मी रोख बक्षीस देईल. मग एमआयडीसीचं मूळ लेआउट असू द्यात, शहराचं मूळ लेआउट असू द्यात, पाणी मुरतंय कुठं तर ते हितं. कारण आमचा शेतकरी वर्ग आमचा हा शेतकरी वर्ग आहे. त्याने बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे वाघिणीचं दूध पिलं नाही हो अज्ञानामुळे. जसं ज्योतिबा म्हणाले विद्येमुळे मती गेली, मतीमुळे गती, गतीमुळे नीती, नीतीमुळे वित्त, वित्तमुळे शूद्र खचले. ह्या अविद्येने सर्व आमचा घात केला आणि ह्याचा गैरफायदा हा प्रशासकीय अधिकारी, दलाल मंडळी आणि बांधकाम यांनी पुरेपूर उचलला. चेलेकर साहेब ज्येष्ठ आहेत, यांनी त्यावेळी प्राधिकरणाच्या गैरकारभारावर प्रकाशझोत टाकलेले लेख आज देखील मी सांभाळून ठेवलेले आहेत. हे सांगताना मला प्राधिकरणाच्या मुद्द्याकडे यायचंय. कारण सर्वप्रथम 1977ला साहेब मोठं आंदोलन झालं. वाल्हेकरवाडीहून सुरुवात झाली, सांगता चिखलीला झाली. त्याच्यामध्ये जवळपास चिखलीमधली त्यावेळी 31 हेक्टर वगळण्यात आली. ती 84ला आदेश झाला. सर्वप्रथम प्राधिकरणामध्ये शहरामध्ये 84ला जमीन वगळण्यात आली. ती खूप पद्धतशीरपणे त्याच्या नोंदी, कारण 72 पूर्वी गटवारी होती, त्यावेळी सर्वे होते आणि नंतर गटवारी आली. ह्याचाच घोळ झालाय. कारण शहर स्थापन होण्यासाठी सर्वे नंबरने जागा ताब्यात घेतली, वगळताना गट नंबरने वगळली. परंतु 84चे प्रशासकीय अधिकारी निष्पक्ष होते, प्रामाणिक होते. त्यामुळे त्यांनी जेवढं क्षेत्र वगळलं त्याच्या नोंदी महसुली रेकॉर्डला घेतल्या, त्याची प्रॉपर प्रोसिजर मोजणीची केली, त्यामुळे ते वगळलं गेलं. परंतु तदनंतर सुद्धा
471 बागायती क्षेत्र वगळण्याचा प्रश्न प्रलंबित होता, परंतु इथल्या तथाकथित राज्यकर्त्यांनी स्वतःच्या खड्ड्याच्या जमिनी बागायतीतून वगळून घेतल्या. मूळ शेतकरी मात्र वंचित राहिले. मग ज्यावेळी सत्तांतर झालंय, एकच मिनिटात त्या मूळ मुद्द्यावर येतोय, 95ला ज्यावेळी सत्तांतर झालं, शिवसेना आणि भाजपा युतीचं महाराष्ट्र सरकार आलं, त्यावेळी ह्या मूळ शेतकऱ्यांनी पुन्हा आपल्याला न्याय मिळावा त्या बाबतीत तत्कालीन आमदार कैलासवासी गजानजी बाबर यांच्या माध्यमातून प्रयत्न झालेले. आणि त्याच वेळी अगस्ती कानिटकर हे शिवसेनेचे ते प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. त्यामुळे आमच्यातली जी त्यावेळीची वगळायची राहिली होती जमीन, 471 हेक्टर बागायती जमीतली, ते जमीन क्षेत्र वगळलं, परंतु मूळ गोची तिथेच ठेवली. हे क्षेत्र वगळत असताना जे आदेश काढायचे त्यांनी काय केलं, जी 70च्या अधिसूचना काढल्या होत्या, चा भाग लिहिलं सर. गट नंबर असेल चा भाग किंवा सर्वे नंबर चा भाग. चा भाग म्हणजे काय, 100 मधली 10 घेतली, 90 ठेवली, की 90 सोडली, 10 ठेवली, हे ठरवणार कोण? आणि त्याच अनुषंग त्याचे लँड ओनर्स एक्झॅक्टली कोण आहेत, मग त्यांनी कुठून जमिनी विकत घेतल्या, मग त्या खरंच सरकारच्या आहेत का, किंवा त्यांनी काय म्हणलं, नकाशा आहे निश्चित. एक मिनिट, मी ह्याच्यावरती ज्यावेळी गुंठेवारीचे विषय होऊ लागले किंवा ज्यावेळी या जमिनी देण्याचं सगळं झालं ना, त्या सूर्य हा जैत्र या पद्धतीने गव्हर्नमेंट रेस्पॉन्स पेपर आणि कागदाशिवाय कोणताही ठोस पुरावा हा असू शकत नाही. कारण मारुती भवनच्याच माझ्याशी आम्ही माहिती अधिकार चळवळीतून घडलेलो आहोत. आपण हा मॅप पाहू शकताय. ह्यामध्ये सेक्टर 15A, सेक्टर 16, सेक्टर 19, सेक्टर 18, सेक्टर 20 हे संपूर्ण येतात. तो चिखली गावचा हा भाग आहे. ह्यामध्ये आपण पाहू शकत असाल ते ग्रीननी दिसतंय, तेच हे संपादित पूर्वी केलं होतं 72ला, परंतु हे वगळायचं होतं त्यामुळे ग्रीन ठेवलं. परंतु हे क्षेत्र, ह्यातलं ही मार्किंग दिसते ना सर, ही 3 प्रकारच्या तिथं मार्किंग आहेत. हा मॅप एक झाला, मी दुसरा तुम्हाला मॅप दाखवतो. हा करेक्ट नकाशे 3. आता हा आपण पाहू शकला प्राधिकरणाने दिलेला आहे. ह्यामध्ये तुम्हाला प्राधिकरण हे येलो दाखवतोय. हे सेक्टर 15A, हा 15A, हा 16 आहे, हा 17 आहे. ही मार्किंग ही खरी बॉर्डर आहे. ही बॉर्डर कोणासाठी आहे? ही बॉर्डर बांधकाम व्यावसायिकांसाठी आहे. ही अतिक्रमणाची बॉर्डर जी आहे ह्याच्यामध्ये एक बॉर्डर आहे, ती बॉर्डर आहे ज्यांनी शेतकऱ्यांकडे विकत घेतलं त्यांच्यासाठी आहे. आणि तिसरी एक बॉर्डर आहे, ती बॉर्डर आहे ज्या मूळ शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आहे, की जेणेकरून ह्या जमिनीचा स्क्वेअर फुटाचा स्टेटस को काय या जमिनीचा, म्हणजे आता पाडलंय दॅट इज फाईन, अतिक्रमण जे सांगितलं ठीक आहे, पण मला काय याच्यामध्ये दिसतंय, असं मग अशी सरने सांगितलं ते म्हणजे भागकर्त्यांकडे याच्यात मला हा प्रश्न घेतो. बरेच बिल्डर आता ह्या सगळ्यामध्ये प्रचंड इंटरेस्टेड आहेत, जमिनीचे भाव बदलत आहेत. बरं आता कसं आहे, जेव्ही करायचं असेल तर एखाद्याचा 1 गुंठा 2 गुंठा त्याच्याऐवजी मोठे प्लॉट्स घेणं, सगळ्यांना सोबत घेणं, अशा पद्धतीचा आता इथे नेक्स्ट सुरू झाल्याचं दिसतंय मला. काय स्टेटस आहे, हे खरंच आहे नाही आहे की काय म्हणजे? आणि या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंगली इथल्या राजकारण्यांचाच इंटरेस्ट आहे म्हणून ते सगळे शांत बसतात, आमदारांकडून सगळे वाटत. निश्चितच सर्वसामान्य गोरगरिबांच्या स्पंदनाचा ठाव घेऊन त्याला योग्य दिशा देऊन न्याय देण्याचं काम हे लोकप्रतिनिधीचं असतं. इथं कुंपणच शेत खात आहे. चिलेकर सरांनी जे सांगितलं ते अगदी रास्त आहे. आज पिंपरी चिंचवड शहराचा विकास होत असताना आमच्या चिखलीच्या वेशीवरती मोशी हे गाव येते, कॉन्व्हेन्शन सेंटर येते, इकडे केसबी चौकामध्ये मोठी सॉफ्टवेअरची पार्क होतीये, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट कोर्ट आलेलं आहे, त्याच्यासोबत गव्हर्नमेंट कॉलेज आलेलं आहे. अशा वेळी तिथं लँड पाहिजे, कारण आता उभा विकास चालू आहे, आडवा नाही, परवानगी व्हर्टिकल. आणि तो होत असताना आमचा हा याच्यासोबत सांगतो, आमचा हा तो भागाचा क्षेत्राचा येतो ना सर, हा पूर्णपणे लोकप्रतिनिधीच्या संदर्भात येतो. कारण जी मगाशी मी एक नकाशा दाखवला तो 15 सप्टेंबर 1997ला, आमच्या 11 सप्टेंबरला गाव घेतली, 15 सप्टेंबर 1997ला हा परिसर प्राधिकरणातून वगळून पालिकेकडे वर्ग केला. हा जर पालिकेकडे वर्ग केला, आमचा सप्टेंबरला 1.5 महिन्याने हा वर्ग केला होता. मग तथाकथित राज्यकर्त्यांनी 99ला शासन बदललं, 2000ला परत राष्ट्रवादी काँग्रेस चाललं. मग ह्यांनी आमचा आराखडा तयार करत असताना ह्या सर्वांचा एकत्रित करायला पाहिजे होता. मात्र ह्यांनी एकतर्फी, म्हणजे ज्यावेळी समाविष्टकांच्या कोणीच नगरसेवक पालिकेत नसताना एकतर्फी विकास आराखडा गेला. आणि त्याची ही प्रत दाखवतो आपल्याला. आमचा हा भाग पूर्णपणे व्हॅकेट पांढरा ठेवला. ह्याचं कारण काय, कशासाठी हा पांढरा? लोकनेत्यांचं काम काय असतं, लोकप्रियचं काम काय असतं, समाजाच्या विकास आराखडा म्हणजे काय,
20-25 वर्षांचा धोरण ठरवताना त्या स्थानिक भागाच्या नागरिकांचा गरजा लक्षात घेऊन, घनता लक्षात घेऊन त्यांच्या विकासाचं जीवनमान उंचावण्यासाठी हा पूर्ण असा व्याकरण ठेवला. आणि ह्याच्यामध्ये सर गोची दडलेली आहे. कारण ह्याच्यामध्ये ज्या परी शेतकऱ्यांकडे कसं प्राधिकरणात गेलं हे पिढ्यानपिढ्या जे सांगायची, मागची वडील जे आजोबा दाखवायचे वडिलांना माहिती, आज तिथल्या क्षेत्राला सोन्याचा भाव आलाय सर. आज सेक्टर 16 मध्ये 80 लाख गुंठा जागा मिळत नाही. आज पिंपरी चिंचवडमध्ये कुठेही गेलात तर कमीत कमी 50 लाखाच्या पुढेच आणि 1 कोटीपर्यंत 95 लाखापर्यंत 1000 स्क्वेअर फीट जागेचा रेट आहे. हे वास्तव्य आहे. आणि ह्या जमिनीवरचं म्हणजे भूखंडाचं श्रीखंड लाटण्यासाठी जर आपण मागच्या 3 वर्ष किंवा 5 वर्ष किंवा मागची 10 वर्ष ह्याचा अभ्यास केला, प्राधिकरण तुम्ही मर्ज केलं, निश्चित चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये त्याचा एक मुद्दा सांगा, त्याच्यामध्ये जे प्राधिकरणाचे सीईओ आले त्यांना पदोन्नती तुम्ही दिलेत कुठं? पुणे जिल्ह्यातच. पीएमआरडीए ही पण लँड डेव्हलप आहे. पीएमआरडीए नंतर तुम्ही दिलीत कुठं? पुणे जिल्हाधिकारी, तो जिल्ह्याचा हेड. आज तिथं दिवसे साहेब होते, आज त्यांना पदोन्नती दिलीत तुम्ही कुठं? जमाबंदी आयुक्त. संपूर्ण हा नेक्सस जर तुम्ही चेक केलात तर तो येतो कोणाची? आणि पिंपरी चिंचवड म्हणजे पीएमआरडी मेट्रो हार्ट आहे, सगळ्यात फास्ट डेव्हलपिंग सिटी. आणि असणारं ग्रोथ आणि पोषक वातावरण राहण्यासाठी हे पिंपरी चिंचवडचं आहे. पालिकेच्या आराखड्यामध्ये कशा त्रुटी होत्या, टेक्निकल मुद्दे त्यांनी समजून सांगितले, मॅप्स पण दाखवले. असं म्हणलं की ज्यावेळी ही इतकी लोक सगळी इथे येत होती, तिथे राहत होती, त्यावेळी पालिकेने काही ना काहीतरी यांच्याकडून घेतलं असेल किंवा स्थानिक राज्यकर्त्यांनी पण यांच्या पाठीशी उभे राहिले असतील, म्हटले असेल तर ठीक आहे तुम्ही सह करा, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. ते झाल्याशिवाय हे होणं तर शक्य नव्हतं ना. आणि आता हे सगळं झाल्यानंतर इथे महेश लांगे मला कुठे बोलताना दिसत नाहीये. तिथे आणखी कोण समजा खासदार असतील हे पण नाही बोलत, कुठे बोलताना दिसत नाही. बारणे बोलत नाही. हा बारणे असतील हे कुठे बोलत नाही. नक्की म्हणजे काय कुठं नाही, पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. जवळपास 25 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या या शहराची झालेली आहे. ऑटोमोबाईल हब म्हणून जवळपास 5 ते 7 हजार लहान मोठे या ठिकाणी कारखाने आहेत. इथं हिंजवडी आणि मान परिसरामध्ये IT हब देखील आहे. IT हबमधल्या कंपन्या स्थलांतरित होत आहेत आणि इथं I2R करून म्हणजे रहिवासी झोनचं औद्योगिक आणि व्यापारीकरण करण्याचा प्रस्ताव पारित केलेला आहे. आणि मोठ्या प्रमाणात उद्योग षडयंत्र करून हे राज्यकर्ते, प्रशासन करते, बांधकाम व्यावसायिक बंद पाडतायत आणि तिथं मोठमोठे मॉल आणि मोठमोठ्या इमारती चाललेल्या. हा तर ह्याच्यामध्ये FSI मेट्रो सिटी झाल्यामुळे FSI मोठ्या प्रमाणात वाढून मिळतोय. जे आडवं शहर आहे ते उभं 40-40 मजली इमारतींना परमिशन मिळायला लागलेली आहे. इथल्या जमिनीला सोन्याचा भाव यायला लागलेला आहे. आणि इथले चिलेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इथले आमदार, इथले खासदार, इथले सगळे महापालिकेतले पदाधिकारी, इथले अधिकारी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळे बांधकाम व्यावसायिक आहेत. आणि मग हे बांधकाम व्यवसाय करत असताना यांचा स्लम जे झोपडपट्ट्या आहेत या साऱ्याच्या माध्यमातून त्या जागांवरती डोळा आहे. कुदळवाडी चिखली परिसरामध्ये ही जी जागा आहे ह्या अशा जागा ज्या आहेत त्याच्यावरती यांचा डोळा आहे. आणि मग हे सगळं होत असताना खरं तर या शहरामध्ये ग्रामपंचायती 4 एकत्रित करून महानगरपालिकेची स्थापना झाली, नगरपालिकेची स्थापना झाली, नगरपालिकेची महापालिका झाली. हे सगळं होत असताना अनधिकृत बांधकामं हे जी काही इनलिगल कन्स्ट्रक्शन आपण म्हणतो ते का उभं राहिलं? तर महापालिकेमधून या नागरिकांना मिनी इंडिया आहे. इथून सगळ्या आपल्या राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातला माणूस आलेला आहे, प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यातनं माणूस आलेला आहे. ह्या ठिकाणी आल्यानंतर त्याला आपल्या हक्काचं स्वप्नातलं घर व्हावं असा त्याचा उद्देश असतो. आणि म्हणून महानगरपालिकेच्या स्तरावरती, प्राधिकरणाच्या स्तरावरती जे घरकुलं उपलब्ध करून द्यायला हवी होती ते प्राधिकरणाचा उद्देश तिलांजली देऊन ते केलं नाही. महापालिकेने एक नियमावली द्यायला पाहिजे होती यांना. कुठली नियमावली? की गुंठा, 2 गुंठा, 5 गुंठे जागेमध्ये अधिकृत घर उभारता येईल आणि त्याच्या खिशाला परवडन अशा प्रकारची नियमावली द्यायला पाहिजे होती. ती झाली नाही. म्हणून या अनधिकृत बांधकामं अनधिकृत उभारली गेली. या शहरामध्ये कुदळवाडी आणि चिखली परिसरातला जो प्रश्न आहे, चिलेकरांनी सांगितल्याप्रमाणे रेड झोनचा प्रश्न आहे, ब्ल्यू लाईनचा प्रश्न आहे, प्राधिकरणाच्या जागेवरच्या अतिक्रमणांचा प्रश्न आहे, MIDCच्या जागेवरचा अतिक्रमणाचा प्रश्न आहे. हे सगळं जर आपल्याला काढायचं म्हटलं तर हे शहरच अस्तित्वात राहणार नाही. आणि मग याच्यावरती राज्याचे मुख्यमंत्री,
राज्याचे नगरविकास मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री जे नेतृत्व करतात, इथले खासदार, इथले आमदार एकत्रित बसून सर्वमान्य हे शहर बी चांगल्या पद्धतीने विकसित होईल आणि या सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबावरती गाढवाचा नांगर देखील फिरणार नाही, ते उद्ध्वस्त होणार नाही, अशा प्रकारचं सर्वमान्य धोरण काढणं गरजेचं आहे. आम्ही चळवळीमध्ये काम करत असताना आम्ही गोरगरीब वंचित घटकांच्या कामगारांच्या बाजूने लढत असतो. आमचं असं मत आहे की कुठल्याही घरावरती अशा प्रकारचं कारवाई होऊन, कुठल्याही सूक्ष्म अथवा लघु उद्योजकावर कारवाई होऊन किंवा व्यापाऱ्यावरती कारवाई होऊन अशा प्रकारे उद्ध्वस्त करणं याला आम्ही विरोध करतोय. पण हे विरोध करत असताना त्या ठिकाणी काय पर्याय असू शकतो, पर्याय आपण काय देऊ शकतो. गोष्ट असते की या सगळ्यामध्ये काय पर्याय चाचपडले गेले असं चिलेकर सर मला तरी अजून तरी दिसत नाही. कारण कोलमडले उद्योजक जवळपास 7,000 कोटीची उलाढाल होती ती संपलेली आहे. त्या भागामध्ये 1,000 टेम्पो त्या परिसरातल्या भूमिपुत्रांचे त्या कारखानदारीमध्ये किंवा त्या भंगार व्यावसायिकांच्या इथे काम करत होते, त्यांचा व्यवसाय संपलेला आहे. प्रत्यक्ष रोजगार गेलेला आहे. साधं उदाहरण सांगतो, महापालिकेच्या शाळेमध्ये 942 पटसंख्या होती, ती 250 पर्यंत खाली आली. म्हणजे इतक्या लोकांचं स्थलांतर झालेलं आहे. त्या भागातल्या कारखानदारांना त्यांचे कारखाने जिथे ते सगळे डिमॉलिश केलेले आहे ते स्क्रॅप त्यांनी त्यांचं उचलायचं, त्यांच्या मशिनरी त्यांनी उचलून न्यायच्या. आता त्यांना चाकण वगैरे त्या परिसरामध्ये कुठेही जागा मिळायला तयार नाहीये. ज्या आहेत त्या दुप्पट दराने आहेत. आणखीन दुर्दैवाचा भाग यातला असा आहे की या परिसरातल्या कुदळवाडी परिसरातल्या भंगार व्यावसायिकांना कोणीही जागा द्यायची नाही, अन्यथा आपल्यावरती पुढची वाईट परिस्थिती उद्भवू शकते. ग्रामपंचायत त्याला कुठली परवानगी देणार नाही. अशा प्रकारचे ठराव चरोलीपासून तर मोई, निघोजे ह्या आजूबाजूच्या गावकऱ्यांनी केलेले आहेत. हे ठराव केल्यामुळे त्या भंगारवाल्यांची कोंडी झालेली आहे. सगळे भंगारवाले चोर आहेत का, तर तसं नाही आहे. म्हणजे गुन्हेगारी वाढते वगैरे वगैरे ह्या विषयावरती त्याच्या नावाखाली हे सगळं झालेलं आहे. हा प्रकार मला वाईट याचं वाटतं. आता गाववाल्यांनी या पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे काही ठिकाणी आता अल्पसंख्याक समाजाच्या बैठका झाल्यात आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आहे की या परिस्थितीमध्ये ज्या ज्या जागा आपण खरेदी केलेल्या आहेत, ज्यांच्याकडे कागदपत्र आहेत, त्यांनी इथल्या भूमिपुत्रांना ती जागा द्यायची नाही, व्यवहार त्यांच्याशी करायचे नाही. अशा प्रकारे कम्युनल त्यातला जो असंतोष सामाजिक असंतोष तिथला बिघडतोय, तिथली सामाजिक परिस्थिती बिघडते. हे फार वाईट परिणाम आहेत तिथले. इथला अर्थकारण तर गेलेला आहे. या लोकांना पर्याय नाही आहेत. असं केलं असतं MIDCने, MIDCचे मोकळे जे भूखंड आहेत, सुविधा भूखंडाखाली 300 भूखंड MIDCमध्ये उपलब्ध झालेत, हे भूखंड त्यांना दिले असते तरी चाललं असतं. तिथल्या उद्योजकांचं पुनर्वसन झालं असतं. महापालिकेने निवासी भागातील लघु उद्योजकांच्या पुनर्वसनासाठी जागा तयार केल्या. गेले 20 वर्ष ते तसं पडून आहे. अद्यापपर्यंत या लोकांनाही जागा देता आल्या असत्या. महापालिकेने त्यांचं पुनर्वसन केलं नाही. 300-350 लघु उद्योजक संपवलाय, मारलाय. हे सगळ्यात वाईट आहे. त्याच्यामुळे या शहराच्या ओव्हरऑल अर्थकारणावरती, राजकारणावरती जो परिणाम झालाय तो वाईट आहे. कारवाईला विरोध बिलकुल नव्हता. अनधिकृत बांधकामं ही नसलीच पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु जी पद्धत आहे ती पद्धत अत्यंत चुकीची आहे, संशयास्पद आहे. त्याच्या मागचं गूढ आहे. आयुक्त जी कारणं सांगतात ती पटत नाहीत. 25,000 शहरामध्ये आज 25,000 पत्रा शेडची बांधकामं आहेत. आयुक्त म्हटले सगळी शेड पाडणार. आता पाहायचंय आयुक्त तुमचा हेतू जर स्वच्छ असेल तर खरंच तुम्ही ती कारवाई करणार आहात का. एक शेवटची 1 मिनिटाची तुमची फक्त प्लीज कमेंट असेल प्रकरणातली. म्हणजे तुम्हाला जो मुद्दा मांडायचा बीट इन्स्पेक्टर असं काहीतरी पोस्ट असतो निश्चित. सर्वप्रथम ज्या भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांनी ज्या आवेशामध्ये विधानमंडळामध्ये जी घोषणा केली आणि जे बालंट एक चिखलीकर म्हणून आमच्या कपाळाला लावलं, ते कसं खोटं होतं हा फेक नेरेटिव्हचा फुगा फुटलेला आहे. आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जी कुदळवाडी चिखलीची बदनामी केली त्याबद्दल त्यांनी सर्वप्रथम जाहीर माफी मागितली पाहिजे. तसेच त्यांच्या खोट्या माहितीच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी जी कारवाई केली आणि आज आमचं जे आम्ही उपजीविका करायचो तर नंदनवनचं स्मशान केलं. उद्या आपण छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करतोय. राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाने पुनवडीमध्ये ज्या स्मशानामध्ये सोन्याचा नांगर फिरून पुणे शहर वसवलं, त्याच पुणे शहरातल्या कुदळवाडीमध्ये जे औद्योगिक कॉस्मोपॉलिटन सिटीचं हाट होतं ते उद्ध्वस्त केलं. ह्या संदर्भामध्ये CM साहेब, पालिका आयुक्त
पोलीस आयुक्त आणि आमदार यांच्यावरती यांनी कारवाई करावी, यांची उचलबांगडी करावी आणि कुदळवाडीमधील ह्या जनतेचं जे नुकसान झालेलं आहे, मानवतेचं नुकसान झालेलं आहे, त्यामध्ये राज्य मानवाधिकार आयोगाच्या मदतीने ह्यांना जे जे सहकार्य करता येईल त्यांनी पुढाकार घ्यावा. सर्वप्रथम मी मुंबई तकचं अभिनंदन करतो, आभार मानतो, कारण त्यांनी वेळोवेळी, कारण आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये कुदळवाडीमध्ये हा सारा घटनाक्रम होत असताना मुस्कटबाजी माध्यमांची एवढी जबरदस्त केली होती, ते तुम्ही धाडस दाखवलात आणि खरोखर शिवरायांचे मावळे प्रामाणिकपणे काम करणारे आहेत आणि त्यामुळेच आम्ही आज ह्या व्यासपीठ येऊ शकलो. त्याबद्दल मुंबई तकचं मी आभार मानतो. धन्यवाद. मी सुरुवातीला जो प्रश्न उपस्थित केला होता शेवटही त्याच्यापर्यंतच येऊन थांबतो आणि त्याची उत्तर आपण शोधण्याची प्रयत्न केली की जी 30-40 वर्ष इथे एक आपण असं म्हणू जी इकोसिस्टम उभी राहिली ती खरंच कोणाच्या आशीर्वादाने उभी राहिली, त्यात कोण कोण सगळे भागीदार होतं. कारण काय रिस्पॉन्सिबिलिटी कलेक्टिव्ह असली पाहिजे ना. जर अधिकारी इथे येऊन आजवर इतकं सगळं हे चाललंय बघत होते, त्यांना त्यांचे बरोबर वेळेत गोष्टी जात होत्या, इथल्या स्थानिक नेत्यांना सुद्धा बरोबर अवेलेबल ज्याला आपण म्हणू की अर्थकारण इकोसिस्टीम ही त्यातूनच असते आणि ते कोट अनकोट अर्थकारण असतं, त्यामध्ये स्थानिक नेत्यांचा सुद्धा सहभाग असतो. चिलेकर सर असतील, पाटील असतील किंवा आपले भापकर सर असतील, यांनी सगळ्यांनी सांगितलं आपल्याला की कशा पद्धतीने आराखडे तयार करण्यामध्ये सुद्धा काय गफलत झाली. तिथून पुढे एकाच जागेचे ज्यावेळी 3 वेगळे नकाशे दाखवले जातात, वेगवेगळ्यांसाठी, इन्व्हेस्टरसाठी वेगळा असतो, त्यानंतर आणखी तिथे उद्योगधंदे राहण्यासाठी वेगळा असतो, अधिकाऱ्यांसाठी पालिकेमध्ये वेगळा नकाशा दिसतो. यावेळी कोणते पूर रेषेचे पण ब्लू लाईनचे पण 2-2 वेगवेगळे नकाशे असतात. आणि त्यावेळी या सगळ्याला एक स्पेसिफिक जबाबदारी कोणाची आहे ही फिक्स करण्यासोबतच या सगळ्याला अकाउंटेबल कोण आहे हे सगळं आत्तापर्यंत निपजलंच कसं, इथपर्यंत पुढे आलंच कसं. कारण काय ज्यांच्या आशीर्वादाने झालं त्यांना ह्यातून काही फरक नाही पडला, पण आज जे सगळे संसार रस्त्यावरती आलेत ना त्यांना मात्र आता भविष्यात अंधकार दिसतोय. मी फक्त स्क्रॅप बिझनेस किंवा इथे करणाऱ्या कामगारांबद्दल बोलत नाही, जे बाहेर राज्यातून इथे येऊन पोट भरतायत किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून ज्या लोक इथे काम करून पोट भरतात त्यांच्याबद्दल नाही, पण आज त्यांच्यासाठी जी एम्प्लॉयमेंट जनरेट झाली त्यातले मराठी भरपूर जण आहेत. ते इन्व्हेस्टर होते, तिथले गुंतवणूकदार होते, त्यांचे वर्कशॉप्स होते, त्यांचे स्वतःचे शॉप्स होते. या सगळ्यांवरती सुद्धा आज काय वेळ आली आपल्या सगळ्यांना दिसतंय. वेळोवेळी तुमच्यापर्यंत ग्राउंड रिपोर्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आजची मी ही गप्पा मारण्यासाठी यासाठी आलो होतो की एक्झॅक्टली इतिहासापासून आत्तापर्यंत म्हणजे भूतकाळापासून वर्तमानापर्यंत नक्की काय झालं आहे आणि भविष्यकाळात कसा अंधार दिसतो या सगळ्यावरती एक छोटंसं हे सगळं चर्चा होती. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि येणाऱ्या काळात पण आपण या सगळ्यांना भेटत राहणार आहोत, कारण इन्साईट्स आहेत, पडद्यामागे काय घडामोडी घडत आहेत. आणि कसं आहे गरिबाला एक न्याय, श्रीमंतांना एक न्याय, इथल्या आमदारांचे संबंधित असलेल्या लोकांना एक न्याय, इथल्या नगरसेवकाच्या संबंधित असलेल्या लोकांना एक न्याय आणि मग इथून जे रोजंदारीसाठी माणसं आली त्यांना एक न्याय. असं कसं काय असू शकतं ना. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार, पिंपरी चिंचवडमधून.